जय संविधान मित्रांनो, मी तुमचा लाडका शुभम रमेश सोनाळे, रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडी या सामाजिक संघटनेत मी काम करतो. मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचा विषय असा आहे. आता 14 एप्रिल जवळ आली. भीम जयंतीच्या तयारीला जवळपास सगळेजण लागलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी जयंतीची जंगी तयारी करा. खूप दिवस आधीच मी तुमच्या सगळ्यांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पण मी त्याचबरोबर तुमच्यासोबत काही सूचना करू इच्छितो. ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि ते अंमलात आणा. हा व्हिडिओ इतका शेअर करा, आपल्या कामाच्या माणसांना शेअर करा, जेणेकरून या गोष्टी व्हायचं टाळता येईल आपल्या लोकांना, आपल्या माणसांना. ठीक आहे. पहिली गोष्ट, आपण DJ लावून रोडवर येता. आपण जेव्हा रोडवर येत असतो, रोडवर येताना DJमध्ये त्या बॅटरीमध्ये जो फरक असतो तिथं आपले माणसं उभे करा. इकडून तिकडं जाणाऱ्या लोकांच्या गडबडीत मी पाहिलं होतं. दोघा-तिघाच्या अंगावर गाडी येता राहिली. जीवितहानी झाली. उगं गालगोट लागेल भीम जयंतीला, म्हणून लक्ष देऊन कामं करा. भीम जयंतीमध्ये आपल्या आया बहिणी येतात, माय बहिणी येतात. आपले लोक असतील नसतील माहीत नाही, पण दुसऱ्या समाजाचे लोक किंवा दुसऱ्या उद्देशानं आलेले लोक, काय माहीत कोण काय उद्देशानं भीम जयंतीला आले. कोणाला जयंतीला गालगोट लावायचं असेल तर, कोणाला भीम जयंती बिघडवायची असेल तर, कोणाला भीम जयंतीमध्ये काय दगडफेक करायची असेल तर. म्हणून तुम्ही तुमचे जे स्वयंसेवक तिथं नेमणार आहात, ते स्वयंसेवक लोक एन्जॉय नंतर करतील, पहिले लक्ष देतील. आपल्या आई बहिणीला कोणाचा धक्का तर लागत नाही. आपली आई बहीण सुरक्षित आहे का. धावपळीची परिस्थिती तर होत नाही आहे. जेव्हा धावपळीची परिस्थिती होईल तर कोणाची चेंगराचेंगरी झाली नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कोणी लक्ष देत नाही. पोलीस प्रशासनाकडून तर तुम्ही अपेक्षाच करू नका. का अपेक्षा करू नका? कारण तुमचाच गर्दा इतका असणार आहे, तिथं पोलीसवाला शिरूच शकत नाही, येऊ पोहोचूच शकत नाही. ठीक आहे ना. म्हणून तुम्हालाच करायचं आहे. जर आपल्या रॅल्यामध्ये 40, 45, 50च्या वरचे वयोवृद्ध असलेले लोक जर येत असतील तर DJचा आवाज जरा कंट्रोलमध्ये ठेवा. असं आहे ना, कोणाला हार्टची बिमारी असते, कोणाच्या हार्टमध्ये पेसमेकर असते, त्याचा शॉर्ट सर्किट होऊ शकते. अजून काही भरपूर गोष्टी असतात. कोणाचं छातीतलं धडधड वाढेल. कसं आहे, सगळं करा, परंतु त्या गोष्टी एका अखत्यारीत राहून करा. एका नियमावलीमध्ये राहून त्या गोष्टी करा, जेणेकरून पोलीस प्रशासनाला आपली मदत होईल. आपल्या समाजाच्या भीम जयंतीला काही गालगोटही लागणार नाही. कसं आहे ना, आपल्यावर उठलेले लय जण आहेत, म्हणून आपल्याला आपले पावलं सांभाळून टाकायचे, ते लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? बाकी काय, एवढंच बोलतो. म्हणा जय भीम.